आजच्या प्रमुख पाहुण्या होत्या श्रुती आटले. त्यांनी मुलांना गणपती बनवायला शिकवलं. मातीकाम म्हटल्यावर किती अवघड होतं त्या हॉलमध्ये, पण त्यातही सगळ्यांनी खूप मज्जा केली. वर्तमानपत्राचे कागद खाली घेऊन त्यावर श्रुतीताईंनी दिलेले मातीचे गोळे मुलांनी ठेवले. त्या सांगतील त्याप्रमाणे एका गोळ्याचे 2 गोळे, 2 पैकी एका गोळ्याचे 3 तर एका गोळ्याचे 4 गोळे असे बनवले आणि त्यातून त्या सांगतील त्याप्रमाणे आकारही बनवले. पाहता पाहता त्या मातीतून गणपती बाप्पा साकारले. कसे तर छोट्या 2 गोळ्यांपासून मांडी बनवली. त्यानंतर आधी सगळ्यात पाट बनवला, मग मांडी बनवून त्यावर उभा केला बाप्पाला, मग डोकं उभं केलं, सोंड आली, कान आले. एक एक होत बाप्पा घडत गेले. मुलांची खुशी चेहऱ्यावर दिसत होती आणि बाप्पांची मूर्ती घडत होती. 1964 साली जवाहरलाल नेहरू आपले जे पंतप्रधान त्यांचं निधन 27 मे रोजी. दुसरं जसं निधन तसं वाढदिवसही असतं. अमेरिकन गायक गीतकार आंद्रे लॉरेन बेंजामिन याचा 1975 साली 27 मे या दिवशी जन्म झाला. समाधान बनले म्हणजे अशी संगत की जिच्यामुळे आपल्या मनातलं समाधान नाहीच होतं, आपली शांती नाहीशी होते. अशी संगत मुलांनी कधीही धरू नये. म्हणजे अशा मुलांच्यामुळे, अशा संगतीमुळे वाईट विचार मनात येतात. मनात पहिले वाईट विचार येतात आणि मग तशी कृती केली जाते. हे अडवण्यासाठी नेहमी संगत ही सज्जनांची म्हणजे चांगल्या वृत्तीच्या माणसाची असावी. की फळांची व्यंकटेश सांगतो त्याने असं म्हणजे त्यालाच मारून टाकायला नको, त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. बरोबर आहे ना की प्रत्येक वेळेला दुर्जनांना मारून टाकणं आवश्यक नाही, तर त्यांची वृत्ती बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वृत्ती बदललीच नाही तर मात्र संवाद झाला पाहिजे असं श्रीकृष्णाने सांगितलंय. आता श्रीकृष्णाला असं वाटत होतं की दुर्योधनाची वृत्ती बदलेल, कारण त्याच्या सहवासामध्ये चांगली लोक सुद्धा होती. म्हणजे भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, विदुर होता, पण तरी त्याची मती काही पालटली नाही. तर अधीन गेला कामाच्या आणि त्यामुळे त्याचं वर्तन सगळं वाईट होत गेलं. मग अशा वेळेला त्याचा संहार करणं आवश्यक होतं आणि मग त्याचा संहार झाला, लोकांचा संवाद झाला. एक पाच दाबायची, दोन्ही सारखे करा. गोल सर्कल असा दाबा आणि तो दाबल्यावर एक बाजू फक्त दाबायची, कशी करायचं, एक बाजू दाबायची अशी. कान मोठे असते हे बघा, एक बाजू अशी दाबायची, चेपून घ्यायची एक बाजू फक्त. ते बघ, ते बाईंकडे बघ नीट, ते बघ ते दाखवत आहेत छान. हा एक पाय खाली करायचा आहे, तो पाय असा बसवलाय, हा पाय आत घेतला आहे, मांडी एक आत आहे, एक पाय जयवर्धन तिकडे बघ काय सांगतात ना. माझ्या हाताकडे बघा. या पद्धतीत गणपतीची मांडी घालायची. दिसली तुम्हाला कशी घातली? या साईडला दाखवा. नाही समजलं? नाही तसं नाही, म्हणून नीट बघा ते काय सांगतात ते. आपण चूल बनवतो की नाही, आपण कशी मांडी घालून बसतो असं जरा विचार करा ना. आपण पहिले 3 वेळेस
चार गोळे खाली ठेवा. कळलं ना? चार गोळे खाली टाकून द्या. तीन गोळे जे ठेवले ते वर ठेवा. आपण त्या पहिल्या सोडून द्यायचं हे बघा, मी कान कसे लावले आणि सोंड कशी लावली. हो मॅम. हा छान आहे, छान आहे, छान आहे. दोन्ही कान घ्या. सोंड लांब. खूप मोठा असेल तर थोडा थोडा काढून घ्या. खूप मोठा तुझं त्या तू केलंयस ना त्याला कसं शोभेल असा कर का मनाने, हो की नाही? आपल्या मूर्तीला कसं शोभेल. आता तो गोळा आपण असा चेहरा लावायचा. सगळ्यांचं पाणी लावून झालं. मातीला क्रॅक पडेल तर पाणी लावा. बोटाने पाणी लावत चला. दोन्ही सारखे करून घ्या. दोन्ही सारखे झाल्याशिवाय लावून नका. दोन्ही हातावर सिमिलर पहा आणि मग लावा. पाणी लावायचं, पाणी लावायचं. आणि पाणी लावा त्याला. आणि एकदम छान. आपण कानासाठी गोल केला सर्कल, तो मध्ये असा दाबला फक्त. आणि समोर आजच्या या शेवटच्या आणि तिसऱ्या दिवशी दुसरा सेशन झाला तो सौ आसावरी बापट यांचा. त्या काउन्सिलर आहेत, प्रोफेशनल काउन्सिलर. त्यांनी मुलांचे वेगवेगळे खेळ घेतले आणि त्या खेळांच्या माध्यमातून त्यांची मानसिकता ओळखली, मार्गदर्शनही केलं आणि मुलांना मज्जाही आली. त्यापैकीच हा एक फुगे उडवण्याचा खेळ. त्याआधी त्यांनी पाणी टोपणामधून ग्लासमध्ये भरण्याचा खेळ केला होता. त्यामुळं खाली सगळं पाणीच पाणी झालेलं होतं. तरी त्यामध्येही फरशीवरून न घसरता मुलं बलून उडवायचा गेम खेळत होती. आता त्यामागची बापट मॅडमची मानसिकता, मुलांची मानसिकता आणि त्यातून
होणारे मानसोपचार हे काही आम्हाला माहिती नाहीत आणि आम्हाला समजलेही नाहीत, कारण आम्ही त्यामध्ये सहभागी नव्हतो. तथापि आजच्या या सेशनमध्ये मुलांनी खूप काही एन्जॉय केलं आणि त्यातून नक्कीच बरंच काही ते शिकलंही असतील. व्यक्तिमत्व विकास या आमच्या उद्देशाचा नक्कीच साध्य झाला असेल अशी खात्री आहे.